अंमळनेरात पुन्हा एकदा कलगीतुरा रंगलेला आहे. माजी आमदार शिरीषदादा चौधरी आणि विद्यमान आमदार अनिलदादा पाटील यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. विद्यमान आमदार अनिलदादा पाटील यांनी पत्रक काढून खाजवून खपली काढली, शिरीषदादा कमिशन खोर आहेत असा आरोप केला आणि मग चूप बसतील ते शिरीषदादा कसले. अनिलदादांनी खपली काढली खाजवून की शिरीषदादा सरळ ऑपरेशन करणारं उत्तर देतात. नुकताच अनिल भाईदास पाटील यांनी कमिशनखोरीचा आरोप करताच माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन खरमरीत उत्तर देऊन अनिल भाईदास पाटील यांना जबरदस्त फटकारले आहे. अनिल दादा यांच्याबद्दल शिरीषदादा चौधरी यांनी दिलेले उत्तर जोरदार चर्चेत असून अनिल भाईदास पाटील आणि शिरीष हिरालाल चौधरी यांच्यातलं हे वाकयुद्ध तालुक्यात नव्हे तर महाराष्ट्रात चर्चेला आलेलं आहे. तुन देखरे दादा असं म्हणून शिरीषदादांनी अनिल भाईदास पाटील यांना एकेरी फटकारलं असून स्वतः अनिल भाईदास पाटील हेच कसे कमिशन खोर आहेत आणि त्यांनी अचानक माल कसा जमवला, इलेक्शनच्या काळात ते गरीब कसे होते आणि आता अचानक करोडची संपत्ती कशी आली असा प्रश्न शिरीषदादा चौधरी यांनी केला आहे. आता पुन्हा या पत्रकार परिषदेला विद्यमान आमदार अनिल दादा काय उत्तर देतात याकडे जनतेचं लक्ष लागलं आहे. नमस्कार, सगळ्या पत्रकार बांधवांचं मी मनापासून स्वागत करतो. काल आपले तालुक्याचे आदरणीय नेते अनिल दादा आमदार यांनी आपल्याला प्रेस नोट पाठवली आणि अशीच सुंदर भाषेमध्ये त्यांनी केलं की कमिशनसाठी मशानभूमी आणि इतर विकास कामं हे तुम्ही बंद केलेत का. मला तर असं वाटलं होतं की अनिल दादा फार अभ्यासू असतील, सगळं, कारण मंत्री राहिलेला व्यक्ती हा सगळ्या बाजूने हुशार असेल, परंतु त्यांच्या या प्रेस नोट दिल्यानंतर मला त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. अनेक शेखचिल्ली सारख्या गोष्टी त्या करत आलेल्या आहेत. लहानपणी आपण जसं शेखचिल्लीच्या गोष्टी करत होतो तसंच त्यांचं शेखचिल्ली पहिले तर सीएम म्हणून ते प्रसिद्ध होतं, पण आता हे शेखचिल्ली सारखे गप्पा तयार मारायला लागले. नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आहेत, उपनगराध्यक्ष आहेत, सगळं सभापती आहेत. नगरपालिकेचं कामकाज चालू व्हायला 2 महिने झालेले आहेत आणि या 2 महिन्यामध्ये त्यांचं की यांनी अजून काही विकास कामं आणलेली नाही. अहो, आज लग्न झालं आणि उद्या तुम्ही बाळाची विचार करणार तर कसं चालेल. त्याला काही वेळ काळ लागतो, सगळ्या गोष्टी लागतात. आणि त्यांनी सांगितलं कमिशनचा भंडार घातायत, असे 2-3 उदाहरण दिलेत त्यांनी. मशानभूमी संदर्भातला विषय घेतला की मशानभूमी आम्ही मंजूर केली, त्याचे पैसे अभावी काम बंद करण्यात आलं. आता मशानभूमी मंजूर कशी केली त्यांनी, आपण टेंडर बघून घ्या. फक्त शेड मंजूर केला, शेड, आणि जो आपला दहनाचा ओटा राहतो तो ओटाच मंजूर केलेला नाही. बेड म्हणतो ना, शेड मंजूर केलं, बेड राहू दिलं, बेडच नाही. आता नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून ज्यांनी काम घेतलं असेल, मला वाटतं ते नगराध्यक्षाचे 22 उमेदवार होते, ते म्हणतो त्यांनी काम घेतलेलं आहे पवार म्हणून. आता पवार चा विचार केला तर हा आमदारांचा पार्टनरच आहे. मग यांनी ज्या पद्धतीने मंजूर केला तर शेड आणि बेड हे दोघं मंजूर करायला पाहिजे, परंतु फक्त त्यांनी काय केलं, शेडच मंजूर केला, मग बाकीचं केलं कुठं.
त्याच्यानंतर त्यांच्या बिलावरचा विषय निघाला. आता त्यांनी आम्हाला बिल अदा करण्यासंदर्भातलं हे लेटर दिलं. हे केव्हा दिलं? 2 तारखेला. 3 तारखेला टपाली भरून अध्यक्ष साहेबांच्या त्यांच्या तारखेजवळ आला. नंतर तो सुट्ट्या जाईल. या याच्यामध्ये नगर परिषदेने थर्ड पार्टीच्या ऑडिट करतात, त्याशिवाय बिल निघत नाही की काम कशा पद्धतीने झालेलं आहे, काय आहे, काय नाही. आणि यांना लगेच काय लागेल की आज दिलं म्हणजे उद्या मला दिलं पाहिजे. आज ते काम किती निष्कृत दर्जाचं झालेलं आहे, कसं केलेलं आहे, या पद्धतीनं त्यांनी हे केलं. आणि कमिशन खातात म्हणे. अरे यांचं पैसाच काढला नाही तर कमिशन आलं कुठून? आणि कमिशन खाण्यासंदर्भातला त्यांनी जे केलेलं आहे. दुसरा एक विषय घेतलाय त्यांनी डीपी रोडचा, की आम्ही डीपी रोड मंजूर करून घेतलेले आहे. आता डीपी रोड संदर्भात एवढ्या तक्रारी आलेल्या आहेत. आनंद निकमचे तक्रारी आहेत, बाकी लोक सर्वसाधारण लोकांच्या तक्रारी आहेत. नगरपालिकेने या डीपी रोडचे जे ठेकेदार आहेत, श्रेया कंस्ट्रक्शन, यांना 6 नोटिसा पाठवलेल्या आहेत. 6 हे बघा संदर्भ करून. आणि ही परवा एक नोटीस पाठवलेली की या रोडची क्वालिटी अत्यंत खराब आहे. रुंदी जेवढी एस्टिमेट मध्ये आहे त्याच्यापेक्षा कमी आहे. त्यानंतर 6 इंच किंवा 8 इंचचा जो स्लॅबचा लेवल आहे तो 4 इंचाचा आहे. हे सगळे कंप्लेंट त्यांच्याकडे आलेले आहे. ज्याच्यात अजून म्हणायचं असं आहे की एस्टिमेट बनवताना त्यांनी M40चा बनवलेला आहे आणि काम करताना त्यांनी M20चे केलेलं आहे. M20 का M25च्या वरती कामं झालेली नाही. आता हा एवढा मोठा भ्रष्टाचार आहे. म्हणजे काय झालं आम्हाला ते बी सांगा चाल, म्हणजे तपासायला बरं आहे. M14 M20 काय? M40 मध्ये जी एका सिमेंटच्या बॅगला 9 लागतं ना, स्ट्रेन जी असते कॉन्क्रीटची, तर त्याच्यामध्ये M40च्या याच्यामध्ये एका सिमेंटच्या बॅगला कॉन्क्रीटच्या 40 मेट्रिक टन एवढी कॅपॅसिटीच्या एका याला लागतं. आणि M20 घेतली की त्याचं दुप्पट लागतं. म्हणजे जी खडी आणि रेती ही दुप्पट लागते. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला एका थैलीमध्ये 9 बॅग 9 ते तगारी सिमेंट हे टाकतो आपण, वाळू 9 खडी टाकतो, त्याच्यामध्ये M20 मध्ये एका बॅगेमागे ते 15 टाकतात. अच्छा, म्हणजे खडी आणि वाळूचं प्रमाण जास्त, याचं प्रमाण हे जास्त, सिमेंटचं प्रमाण कमी, सिमेंटचं प्रमाण कमी. आणि याचा जो रेट असतो M20चा रेट एका याला समजून घ्या आपल्याला 10 रुपये असेल तर M40ला तोच रेट 30 रुपयाला. हा जो डिफरन्स असतो माझा 20 रुपयाचा, हा गायब करून दिलेला आहे. आणि याच्यामध्ये पांढरकोर आहे त्यांचे पाहुणे आमदार साहेब अनिल दादा पाटील यांचे पाहुणे धुळ्याचे आणि हे पार्टनर आहेत. याच्यामध्ये दुसरे भागीदार अनिल दादा स्वतः आहेत. मग एवढ्या कंप्लेंट कधी आल्या असणार आणि नगरपालिकेचा कारभार आम्हाला पारदर्शक चालवायचा असेल, आम्ही दरवेळेस आम्ही म्हणतोय की चंद्राला डाग आहे पण आमच्या नगराध्यक्षाला डाग नाही, तर या गोष्टीचा आम्ही कधी बिल काढून दिला तर आमच्या चंद्रालाही डाग लागेल. कशा पद्धतीने काम होत आहे. वरून ते सांगतील की निष्कृत दर्जाचं आज जे कामं झालेली आहेत अंमळनेर शहरामध्ये काँक्रिटीचं काम झालेलं आहे, त्यांनी केलेलं काम आणि आम्ही केलेलं काम या संदर्भात कधी आपण विचार केला
तर त्यांचं काम बघा आणि आमचं काम बघा, जमीन आसमानचा फरक. या डीपी रोडच्या अनेक अडचणी आपल्या समोर आहेत. त्यांनी सांगितलं 24/7 या योजनेचं काम बंद पडण्यात आलेलं आहे. आता त्या ठेकेदारांना बोलवलं आहे का? द्या तुम्ही. वार्ड नंबर 15 मध्येच काम चालू आहे. सगळ्यांकडे काम हो हो. एकदम. आता त्यांची मीटिंग मागे आमची 4 मिटिंगा झाल्या. त्याच्या चारही मीटिंग मध्ये त्यांना काम पास करण्यासंदर्भात आहे. आता हे त्यांचं हे काम चालू, हे जे सेवेचं काम. आम्ही स्वतः आमच्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष जेवण आले, सभापती तिथं कंटिन्यू त्यांच्या पाठीशी. हे दुसरं याचं काम चालू, हे तिसरं विहिरीचं काम चालू, हे चौथं काम चालू. 3 दिवसामध्ये त्यांना सॉरी मला लेट देऊन मिळाला. ओके. शहराच्या कामासाठी त्यांना आम्ही आग्रह धरला की लवकरात लवकर आमच्या पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर शहरातले सगळे पाईपलाईन आमचं व्हायला पाहिजे. या संदर्भात आम्ही त्यांना सगळ्यांना आदेश केलेले आणि या पद्धतीने 24/7चं काम आम्ही सुरळीत आणि लवकरात लवकर करण्यात यायचं. आता त्यांना मला वाटतं ज्याप्रमाणे औरंगजेबला संताजी धनाजी दिसत होते, त्याप्रमाणे अनिल भाईराचा श्रीजानंद रविबाबू दिसतो असं वाटतं मला. विकासाच्या ध्येय काय ठेवायचं नाही. तुम्ही अंबानेरचे आमदार आहेत, तुम्ही जळगावचे प्रश्न उचलतात. जळगावमध्ये काय नाही. अंबानेरच्या शेतकऱ्यांचे पैसे तुम्ही एवढे काढले, विमाचे पैसे तुम्ही एवढे काढले. तुमच्याजवळ काय होतं 2019 मध्ये? तुम्ही स्वतः भाषण करून सांगत होते माझ्याजवळ काही नव्हतं, 5,000 रुपये पण नव्हता, मी गाव सोडून जाणार होतं, मी आत्महत्या करणार आहे. ही जी भावना लोकांमध्ये पसरवली आणि मग आता एवढा पैसा कुठून आला तुमच्याजवळ? एवढ्या गाड्या बात्या कुठून आल्या तुमच्याजवळ? म्हणजे तुम्ही कमिशन खाल्लं हे सिद्ध होऊन गेलं. शेतकऱ्यांचे विमाच्या पैसा खाल्ला हा सिद्ध झाला. 2019 मध्ये एवढा अफाट पैसा तुम्ही वापरला, तो कुठून आला तुमच्याजवळ? त्यानंतर तुम्ही तुमची जे कारभार आहे तुमचं जे एवढं मोठ्या प्रमाणात केलं, पहिले किती छोटस होतं आणि आता एवढे मोठे टेंडर घेऊन तुम्ही कामं दाखवताय. तुम्ही काय करताय त्या टेंडर मध्ये? पूर्ण तापी नदीचा झोन तुम्ही विकत घेतला, तो विकत करून सगळ्या इलिगल रेती तुम्ही वापरताय, गोन खनिजचं वापरताय. त्यानंतर तुम्ही तुमचे जे खडी क्रेशर होतं त्यामध्ये तुम्ही लोकांच्या शेतातच खडी आणि हे चोरून त्याचा मोठ्या प्रमाणात चोरून तुम्ही गोन खनिजची चोरी केलेली आहे.